एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा प्रचार शुभारंभ पार पडला। एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये 240 कोटींचा निधी देणारे एकमेव आमदार सुरेशभाऊ खाडे। मिरज तालुक्यातील एरंडोलीमध्ये भाजपचा प्रचार शुभारंभ पार पडला। या शुभारंभाचा मुहूर्त मिरजचे आमदार श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून सांगली जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री तानाजीराव पाटील यांच्या पत्नी सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील व पंचायत समिती गटातून सौ मनीषा रामगोंडा पाटील हे दोन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। त्यांच्या प्रचारार्थ हा प्रचार शुभारंभ मोठ्या थाटामाटात 2 तासांच्या गजरात आनंदात पार पडला। यावेळी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले, विकास कामे करणाऱ्यांना निवडून द्या व भाजपला भक्कम अशी साथ द्या। यावेळी गावातील नेते श्री आनंदराव भोई, मोहन शिरदोडे, तानाजी पाटील, राजू शिरदोडे, आत्माराम जाधव, सचिन पोद्दार, भरतेश्वर पाटील, रामगोंडा पाटील, माजी सभापती सौ शालन भोई आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। विश्वास जुना, जयश्रीताई पुन्हा अशा घोषणा देण्यात आल्या। त्या जिल्हा परिषदेसाठी इथं उभी आहे। आपलं भाजप पक्षाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपल्या एरंडोली पंचायत समिती गणातून पाटीलताई आहेत आणि आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं, एवढं मी आज या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माणूस हाकेला ओ देणारा पाहिजे, सुखादुखात साथ देणारा माणूस पाहिजे, ही जनता ओळखते। कुणी काही करून चालणार नाही। माझ्या विधानसभेत आपण सगळे पक्ष एकादा झाले, भाजप विरुद्ध सगळे ताकदीने लागले कामाला, पण तरी पण जनतेनं साथ दिली। 37,000 लीडनं आपण चालू। आज नगरपालिका बघितलं तरी सुद्धा जनतेनं साथ दिली आपल्याला। सगळे मिळून 39 आहेत आणि आम्ही फक्त 39 आहे। म्हणजे हे दिलेला आशीर्वाद आहे, जनतेने दिलेला आशीर्वाद आहे। त्यामुळे जनता विकासाच्या मागे राहील। जिथं विकास होते तिथं जनतेनं मागे राहायचंच आहे, नाहीतर आपल्या पायावर आपण दगड मारून घेऊ अशी व्यवस्था तयार आहे। त्यामुळं विकास थांबवू नका, विकासाला गती द्या आणि निश्चितच कमळाला निवडून द्या, एवढंच विनंती। भाजपचे जे सोडून गेले भाऊ, त्यांच्यावर काय परत पक्ष कारवाई करणार का? जे भाजपचे अधिकृत पदाधिकारी आहेत तर ते निघाले असतील, गेले असतील तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई। भाऊ, जान्हवी मंदिराला कसं? जान्हवी मंदिर हे आमच्या क गटात आहे। क गटातून ह्याला पैसे द्यायची व्यवस्था केली होती आपण। बाकीचं ग्रामस्थांच्या वर्गणीतून, बाकीच्या देणग्यातून हे आम्ही कामं आता इथंपर्यंत आणलेलं आहे। पण सगळ्यांचा आग्रह आहे की ब गटात घेऊन जसं बाकीच्या गावांना आपण 5-5 कोटी दिले, 3-3 कोटी दिले, तसं आमचं जानरा देवीच्या पण मंदिराला मान मिळायला पाहिजे। हे जिल्हा परिषद कार्यक्रम सोडल्यानंतर निश्चितच आम्ही हे प्रकरण आता कुठं आहे बघून ब गटात ह्या मंदिराला घेऊन आम्ही निश्चितच त्यासाठी 5 कोटीची व्यवस्था करू। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।